नमस्कार सर्वांना. तर आज घेतलेला आहे मी फणस. तर प्रत्यक्षात फणस मी पहिल्यांदाच पाहत होते. तर हा फणस फारच मोठा होता आणि तसंही त्याला कापायला खूप म्हणजे मला वेळ लागला. फणस कापण्याचा मी खूप प्रयत्न करत होते. सगळेजण घरातले माझ्या हसत होते की मी कसा फणस कापते. फणस कापायला मला खूपच असा त्रास झाला. फणसातनं एक चिकट स्त्राव निघत होता. तो चिकट स्त्राव असं चिपकत होता ना, चाकूला फार चिपकलेला होता. आम्हाला खूप आश्चर्य वाटला, कसा फणस आहे, कसलं फळ आहे, इतकं त्यातून चीक बाहेर निघतोय. तर फायनली मी या फणसाला कट बऱ्यापैकी केला आणि आता त्याला मी तोडते आहे खाण्यासाठी आहे. तर नीट व्यवस्थित कापला गेला नसल्यामुळे परत एकदा मी चाकूने त्याला कापण्याचा आणि बघितलं तर आत काय, तर फणस पूर्णपणे कच्चा. आता ह्या कच्च्या फणसाचं करायचं तरी काय, म्हणून खूप विचार केला. त्यानंतर ऑनलाईन रेसिपीज मी चेक केल्या. मग ऑनलाईन रेसिपीज चेक केल्यानंतर तसं मी त्या रेसिपी बनवण्याचा प्रयत्नही केला. तर मी पहिल्यांदा हा फणस नीट व्यवस्थित त्याचे आतला जो भाग आहे, फ्लेश आहे, तो काढून घेतला. त्याला स्वच्छ धुतला. मग कांदा तव्यावर परतला. सोबत बाकीचे जे खोबरं म्हणा, जिरे म्हणा, लसूण म्हणा, तेही परतून घेतलं. त्यानंतरनं मी हळद आणि मीठ टाकून ते फणसाच्या तुकड्यांना लावले त्या गाभ्याला आणि मस्तपैकी कढईमध्ये तेल टाकून ते परतून घेतलं पहिलं. आणि परतल्यानंतरनं त्याला खास असं परतून घेतल्यानंतरनं माझ्या नवऱ्याने ह्याच्यामध्ये भरपूर असं तिखट टाकलं. एक सोडून 2-3 असे 3.5 चमचे त्याने तिखटच टाकले. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकताय की कशा पद्धतीनं त्याने ह्याच्यामध्ये तिखट टाकले. 1 बाय 1 करून 3-3.5 चमचे ह्याच्यामध्ये तिखट टाकून आमच्या नुसता तोंडाची आगाग सोडली होती त्या माणसाने. जाऊन दे, काही का असाना, फणसाची भाजी मात्र खूप छान झाली होती. पूर्ण फॅमिलीने आम्ही खाल्ली. पण सांगायचं फणस मोठा होता आणि भाजी पण भरपूर झाली. 2 टाईम आम्हाला ही भाजी खावी लागली. नशीब आमचं, आम्ही ही भाजी कशी खाल्ली असेल. 2 टाईम भरपूर मसाले हे ते टाकून भाजी बनवली होती. तसं म्हणायला गेलं तर खरंच म्हणतात की मटणापेक्षाही भारी होती ही भाजी. तशीच ही भाजी पण झाली आणि मलाही खूप आवडली. मी फर्स्ट टाईम ही जेव्हा भाजी खाल्ली तेव्हा खूपच मला आवडली. माझ्या घरामध्ये सगळ्यांनाही आवडली. आणि बघा कसा भरभरून असा मसाला वाटून टाकलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये 100% एफर्ट्स म्हणाय गेलं ना, जर कोणी दिले असतील ना, तर ते फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याने. चांगलं भरभरून मसाला आणि चांगलं भरभरून त्यामध्ये तिखट टाकून. काय बोलायचं आता त्या माणसाला. तरी जाऊन द्या, त्यानं बनवली आपल्यासाठी प्रेमाने तर खायची, नाही म्हणायचं नाही. खाताना कधीही तोंड वाकडं करायचं नाही आणि खाऊन झाल्यावर चुकीचं पण बोलायचं नाही. तर चला मग व्हिडिओ हेतच मी स्टॉप करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका. तर ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. ओके, टेक केअर, बाय.